आपण नेहमीच म्हणत असतो की काहीतरी सुरुवात करायची असते तर ती पहिले घोड्याने करूया. तर मी पण माझा व्लॉग आजच्या दिवशी चालू केला आहे. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, माझा उपवास आहे, पण काही कारणाने मी आज पूजा नाही करू शकत आहे, पण गोड आपण नक्कीच करूया. तर सगळ्यांच्या आवडीचं असं आपण आज गुलाबजामुन बनवणार आहोत, कारण माझ्या मुलांना गुलाबजामुन खूपच आवडतो आणि माझ्या घरी सगळ्यांनाच गुलाबजामुन आवडतो. तर मी पहिला प्रयत्न हा गुलाबजामुनचाच करणार आहे. गुलाबजामुन बनवण्यासाठी काही खव्याच आणतात आणि करतात. मी एवढं हे काही केलेलं नाही आहे. मी आपलं MTR किंवा गिट्स असतं आपलं, त्याचं रेडीमेड मिक्स घेतलेलं आहे आणि त्यापासून गुलाबजामुन बनवणार आहे. तर आपण घेतलं आहे MTRचं रेडीमेड मिक्स. ते गुलाबजामुन आपण आता मिक्स करूया. मी हे आता एका भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे आणि थोडंसं नरमच भिजवायचं, ते जास्त कडक नाही भिजवायचं. काही दुधामध्ये भिजवतात, काही कोमट पाण्यामध्ये भिजवतात. मी याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवणार आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त सैलसरही नाही करायचं. आपल्याला गोळे करायचे आहेत त्याचे छोटे छोटे, जास्त मोठे पण गोळे नाही करायचे, कारण ते तेलामध्ये टाकल्यानंतर खूप फुलतात. त्या मीडियम असे गोळे करायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मऊ मऊ सैलसर, जसं आपण कणकेचं पीठ भिजवतो ना पोळ्यांचं, तसं भिजवायचं थोडं थोडं, हळूहळू हळूहळू. खूप सोपी पद्धत आहे ॲक्च्युली. ते मावा आणा, खवा आणा आणि मग करा. त्यापेक्षा हे रेडीमेड बेस्ट आहे. मिक्स करायचं, पीठ टाकायचं, थोडंसं मळायचं आणि गोळे करायचे. याच्यात जास्त काही कष्ट पण नाही, लवकर होतात ॲक्च्युली. आता तुम्ही बघू शकता याचं छान पीठ मळून झालेलं आहे. छान असं गोळा तयार होतो त्याचा मस्तपैकी. त्याला थोडंसं मळत जायचं की मग जेणेकरून आपले जे आपण गोळे करू ते असे फाटणार नाहीत. तेलामध्ये टाकल्यानंतर छान असे मऊ होतील आणि वरतून त्याचं जे टेक्स्चर आहे ते पण खूप छान येईल. आणि याला थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं 5-10 मिनटं. तोपर्यंत आपण आपला पाक करून घेऊया. हे थोडंसं बघा छान गोळा झालेलं आहे, त्याला रेस्ट करायला ठेवूया. तर गुलाबजामुन म्हटलं की पहिले पाहिजेत सूप प्यायला गुलाबजामुनसोबत. त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही पाक तयार करा. हा पाक जास्त घट्ट नाही करायचा, थोडासा पातळ पातळ ठेवायचा. मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्या पाण्याला थोडंसं उकळी येऊ द्यावी लागायची. थोडंसं पाणी गरम झालं की मग त्याच्यात साखर घालायचं. तर तुम्हाला पाक कसा हवा आहे, जास्त गोड, मीडियम, त्या हिशोबाने करायचा. पण आता पाणी उकळेपर्यंत वाट बघूया. पाणी उकळते, तुम्ही बघू शकतात थोडंसं वाफ वरती येते, पण अजून पाणी उकळायला हवं आहे. चांगलं प्रॉपर उकळलं ना तर तो पाक चांगला होतो, नाही तर पाक असा घट्टसर अति चिकट होतो. गुलाबजामुन म्हटलं ना तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. गुलाबजामुन सगळ्यांनाच आवडतं, लहान मोठे, काही असं हे नाही आहे की मला आवडत नाही. आणि लग्नामध्ये गेल्यावर तर 1-2 तुम्ही पण खाल्लं असेल, 3-4 च्याच्यावर गुलाबजामुन. अशा प्रकारे पाणी उकळलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया. मी वाटीच्या अंदाजानेच टाकते की जेणेकरून पाक खराब व्हायला नको किंवा बिघडायला पण नको. मी इथे 2 वाटी साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कमी जास्त गोड, कोणाला साखरेचे गुलाबजामुन पण आवडतात, कोणाला जास्त पाकाचे आवडतात, कोणाला जास्त पाकाचे नाही आवडत, त्याप्रमाणे कमी जास्त करा. तर साखर चांगली विरघळू द्यायची आहे पाण्यामध्ये. असे साखर मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये प्रॉपर. साखर आपली चांगली मिक्स होते बघा. आता याला उकळी येऊ द्यायची. काय काय याच्यामध्ये टाकतात, वेलची पूड तुम्ही टाकू शकतात, केशर टाकायचं टाकू शकतात, पण माझ्या मुलाला नाही आवडत जास्त काही असं त्याच्यामध्ये, त्यामुळे मी नाही टाकत शक्यतो. मी प्लेनच ठेवते पाक. हे बघा असं पाक चांगला उकळला गेला पाहिजे. चला असे बुडबुडे येतात, जे आपला पाक बरोबर होतं हे त्याचं आहे. ते जे गुलाबजामुन आपण बनवतो त्याच्यामध्ये ते पार गुलाबजामुनच्या मध्ये गेले पाहिजे, तेव्हा ते गुलाबजामुन असे टम्म फुगतात आणि ते खायला पण असे सॉफ्ट आणि मस्त लागतात. अशा वगैरे आपला पाक झालेला आहे. आता आपण हा गॅस बंद करूया आणि पाक थंड होईपर्यंत आपण जे पीठ मळलेलं आहे गुलाबजामुनचं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. कारण की पाक पूर्ण थंड झाला पाहिजे. गुलाबजामुन तळून झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं नाही, ते सगळे गुलाबजामुन विरघळून जातील. त्यामुळे प्रॉपर पाक थंड होऊ द्यावा लागतो. ते आपण आता थंड करायला साईडला ठेवूया.
आपला पाक झालेला आहे. आता आपण जे पीठ मळलेलं होतं गुलाबजामुनचं त्याचे आता गोळे करून घेऊया. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे आपले पीठ मळून झालेले आहे. आता आपल्याला याचे गोळे करायचे. हे बघा, हे मस्त सॉफ्ट झालेलं आहे. तर मी याचे गोळे करून घेते. छान असं मळून घेऊया छान, म्हणजे त्याचे गोळे छान होतील आणि फुलतील ते. जास्त मोठे गोळे नाही करायचे, छोटे छोटे गोळे करायचे. कारण की खाताना ते काही मोठे खाल्ले काही छोटे खाल्ले काही मोठे खाल्ले तर मी एकच खाल्ला 2च खाल्ला असं होतं आमच्या घरामध्ये. त्यामुळे मी मिनिमम गोळे करते. चला गोळे करून घेऊया. माझे गोळे करून झाले तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहेत. आता आपण गॅसवर तेल ठेवूया आणि मग ते तेलात तळूया. इथे मी गॅस चालू करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक कढई ठेवली ज्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे. मी शक्यतो तेल हे केटलीतलंच टाकते. उपवासाचं असं म्हटलं की ते काय होतं, ते आपण तेल वापरतो देवाच्या याला तर ते मिक्स नको, प्रॉपर असं वेगळं तेल पाहिजे. तेल आता गरम होऊ द्यावं लागेल. तेल गरम झालं की त्याच्यानंतर मंद आचेवर मस्तपैकी ते गोळे तळून घेऊया. ते तोपर्यंत बघा माझा हा प्रयत्न कसा वाटतोय ते, आणि तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मी अजून काय बदलायला हवं आहे, अजून काय करायला हवं आहे, तुम्हाला कुठला पदार्थ आवडेल नेक्स्ट माझ्या हातचा. आता तेल तापले काय बघायचं आहे. तेल तापलेलं तर थोडं वेगळं करायचं आणि जास्त टाकायचे नाही. गुलाबजामुन नाही तर सगळेच खराब होते. 4-4-5-5 टाकायचे, जेणेकरून ते व्यवस्थित होतात. जास्त तेल असेल तर 6 त्याच्यावर नाही टाकायचं आणि एकदम मंद आचेवर पाणी द्यायचं. जास्त फुल गॅस केला तर ते मधून कच्चे राहतात, मग ते मीठ नाही टाकत, पीठ टाकतात. बारीक गॅसवर जितके बारीक गॅसवर ते होतील तेवढे ते चांगले लागते. मला खोटं वाटेल, मला गुलाबजामुन येत नव्हते पहिले. प्रयत्न केला, पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे छान झाले. NTRच्या रेडीमेडचे, त्यामुळे मी आता फुल कॉन्फिडन्स मध्ये बनवते आणि आवडतात माझ्या घरी सगळ्यांना. तर बघूया तुम्हाला कसे आवडतात. हे बघा, याचा थोडासा कलर बदलत चाललाय. मी थोड्याशा मंद आचेवर आपण त्याला होऊ देऊया. अशा प्रकारे सगळ्या गुलाबजामुन आपण तळून घेऊया. गुलाबजामुन छान त्याचा कलर बदललाय, मला दाखवते कुठल्या स्टेजला आपण गुलाबजामुन काढायचे. हे बघा, हा कलर झाल्यानंतर या स्टेजला गुलाबजामुन काढायचे. त्याचं तेल व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढायचं. बघा, तुम्ही बघू शकता असा कलर यायला. आता मी सगळे गुलाबजामुन तळून घेते. हे बघा, गुलाबजामुन तळून झालेले आहेत. ते थोडेसे थंड होऊ द्यायचे. मग तुम्ही म्हणाल पुढे काय, तर पुढे डायरेक्ट पाकात टाकायचे नाही. इथे एक छोटीशी टिप आहे जी मला माझ्या सासूबाईंनी सांगितली. थोडेसे थंड होऊ देऊया त्याला पहिले. काही थंड झाले त्याला काय करायचं, आपला फोक असतो ना, फोक, हा जो फोक, त्या फोकने त्या गोळ्यांना टोचे मारून घ्यायचे. हां, जेणेकरून जो पाक आहे तो त्याच्यामध्ये जाईल आणि मग ते छान असे मध्ये पण नरम होते. नुसतं बाहेरून काय असे गुलाबजामुन फक्त बाहेरून नरम होतात, मध्ये असे कच्चे राहतात. तर मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं की फोकने त्याला असे होल करून घ्यायचे छान, म्हणजे त्या होलमध्ये ते पाक असं मुरतो आणि मग गुलाबजामुन असं फुलतो छान आणि मग छान लागतो खायला. तर आपण अशा प्रकारे त्याला होल मारून घेऊया प्रत्येक गुलाबजामुनला 3-4 साईडने. हे बघा, तुम्ही बघू शकता असे होल मारून घ्यायचे सगळीकडून. त्याला होल मारून झाले की मग पाक थोडा थंड झाला असेल, जर खूपच थंड झाला असेल तर त्याला थोडंसं हलकं गरम करायचं, नाहीतर मग तो पाक मुरणार नाही त्या गुलाबजामुनमध्ये. आता आपले या गुलाबजामुन आपण टोचे मारून झाले. आता एक असं पसरटचं भांडं घ्यायचं अशा प्रकारे, असं तुमच्याकडे तर पसरट भांड्यामध्ये कसे प्रॉपर गुलाबजामुन असे खाली राहतात आणि मग त्याच्यात गुलाबजामुन टाकले की ते छान मुरतात. पण पहिले आपण हे सगळे गुलाबजामुन याच्यात टाकून घेऊया. त्याच्यात गुलाबजामुन टाकून झाले की हा जो पाक आहे तो थोडा करत सगळ्या गुलाबजामुनवर टाकायचा. पूर्ण पाक नाही टाकायचा, थोडासा पाक ठेवायचा, कारण की ते जेव्हा गुलाबजामुनमध्ये तो पाक मुरेल तर तो पूर्ण पाक ऑब्झर्व करून घेईल गुलाबजामुन. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला सूप सारखासा खायला काही राहणार नाही. त्यामुळे पहिले जेपर्यंत ते पाकात बघा बुडले गुलाबजामुन, तेवढं पाकामध्ये हे करायचे, गुलाबजामुनमध्ये पाक टाकायचा. आणि जर तुमचा पाक थंड झाला असेल तर थोडासा गॅस लावायचा, हलका लावायचा
आणि थोडंसं मंद याच्यात थोडंसं हे करू द्यायचं, काय बोलतात त्याला, थोडं हलकं गरम, जास्त गरम नाही, थोडं हलकं गरम होऊ द्यायचं. आणि हा पाक नंतर साईड ठेवायचा, आपल्याला लागेलच, कारण की हे संध्याकाळपर्यंत पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतील गुलाबजामुन आणि वर येतील. मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बघा गुलाबजामुन किती छान वाटत आहेत, ते असे तरंगत आहेत ते पाकामध्ये. आणि अजून एक संध्याकाळी माझ्या घरचे, माझ्या 2 मुलं आहेत, माझ्या दोघी मुलांना मी गुलाबजामुन टेस्ट करायला देईल, त्यामुळे ते दोघांचंही रिॲक्शन घेणार आहे तुमच्या समोर की ते कसे झालेत, छान झालेत की नाही. आणि ऑब्व्हियसली मिस्टरांचं रिॲक्शन तर घ्यायलाच पाहिजे, कारण माझे मिस्टर खूप फूडी आहेत, खूप म्हणजे खूपच. तर त्यांना रोज असा वेगवेगळा पदार्थ खायला पण आवडतो आणि ते मला बनवायला जबरदस्ती फोर्स करून असं रील्सवर रील्स पाठवत राहतात.